खानविलकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। गेल्या काही महिन्यांपासून देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती। 4 मेला निकालानंतर सगळं चित्र स्पष्ट झालंय आणि यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पश्चिम बंगालच्या निवडणुकीची। तिथे भाजप सरकार हे सत्तेत आले, तर आसाममध्ये सुद्धा पुन्हा एकदा भाजप सरकार आले। पुदुचेरीमध्ये एनडीए प्रणित सरकार हे सत्तेत आलेले, तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये मात्र उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय। आज आपण केरळ या राज्याच्या निकालाची चर्चा करणार आहोत। आता केरळमधलं राजकीय परिस्थिती जर पाहिली तर तिथल्या राजकीय परंपरेनुसार आलटून पालटून एलडीएफ आणि यूडीएफ हे सत्तेत यायचे, पण अपवाद होता मागच्या निवडणुकीचा, म्हणजे 2016 ते 2026 म्हणजे सलग 10 वर्ष 2 टर्म तिथे एलडीएफ म्हणजे डावे सत्तेत होते। पण यावेळेस काँग्रेस प्रणित यूडीएफ सरकार हे सत्तेत आले। 50 वर्षानंतर लेफ्ट मुक्तीचा योग या देशात पाहायला मिळतोय, म्हणजे देशातल्या एकाही राज्यात आता डाव्यांची सत्ता नाहीये। भाजपसाठी सुद्धा केरळचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा ठरलाय। 2016ला भाजपचा 1 आमदार होता, 2021च्या निवडणुकीत एकही आमदार नव्हता आणि आताच्या निवडणुकीत भाजपचे 3 आमदार आहेत। म्हणजे 3 जागा जिंकून भाजपने डाव्यांच्या बालेकिल्ल्यात आपली उपस्थिती नोंदवली। तर या सगळ्या निकालाचा नेमका अर्थ काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, माध्यम तज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर। नमस्कार सर, डिजिटल विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। नमस्कार। तुमचं सुद्धा विश्लेषण वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सगळे सातत्याने ऐकतोय आणि आज केरळ राज्याविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। आज म्हणजे सध्या जर पाहिलं तर 20 राज्यांमध्ये भाजप प्रणित सरकार हे सत्तेत आहे, पण दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये अजूनही भाजपला पाय रोवता आलेला नाहीये। त्यामध्ये अर्थातच केरळचा सुद्धा समावेश आहे। तर त्यामागचं नेमकं काय कारण आहे? त्या कारणांवर येण्याच्या अगोदर भारतीय लोकशाहीमध्ये आता एक गंमत घडते आणि ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री राजीनामा द्यायला तयार नव्हत्या, म्हणजे देर वॉज नो रेसिग्नेशन लेटर। तमिळनाडूमध्ये देर वॉज रेसिग्नेशन लेटर, पण राज्यपाल अपॉइंटमेंट लेटर द्यायला तयार नव्हते मुख्यमंत्र्याला की तुम्हाला मी मुख्यमंत्री पदाची शपथ देतोय म्हणून। आणि केरळमध्ये त्याच्यात तिसरी परिस्थिती आहे, ते म्हणजे रेसिग्नेशन लेटर आहे, अपॉइंटमेंट लेटर आहे, पण अपॉइंटमेंट लेटरवर नाव कोणाचं टाकायचं याच्यावरनं मारामारी सुरू आहेत, तिकडे मतभेद सुरू आहेत। आता परिस्थिती अशी आहे की रमेश चेन्नीथला यांना मुख्यमंत्री करावं असं काँग्रेसच्या श्रेष्ठींना वाटतंय। वेणुगोपाल यांच्या मागे तिथल्या आमदारांचा पाठिंबा प्रामुख्याने आहे आणि सतीशन म्हणून जे आहेत, जे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी तिकडे दंड थोपटलेले आणि सांगितलं की मला जर केलं नाही तर मी तिकडे बंड करेन। अशी आत्ताची काँग्रेसच्या कारभाराची तिकडची अवस्था आहे। आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने तिकडे प्रयत्न केले, परंतु त्यांना चंचू प्रवेश काही म्हणावं तेवढं यश मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। याचा अर्थ त्यांचं राजकीय काम कमी पडतंय किंवा त्यांचं सामाजिक काम कमी पडतंय असं नाहीये। तर त्याची 3-4 कारणं आपल्याला सांगता येतात। त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे केरळची जी मनोभूमिका आहे आजपर्यंत ती कम्युनिस्ट पिंडावर पोचली गेलेली आहे, डाव्या विचारसरणीवरच। मग ते एलडीएफ असेल किंवा यूडीएफ असेल, हे प्रामुख्याने आपल्याकडे डाव्या विचारसरणीवर सगळी त्यांची भिस्त आहे। त्यामुळे त्याची जी वाढ झालेली आहे, त्या संपूर्ण जनमानस जे आहे ते डाव्या विचारसरणीवर आहे। काँग्रेसचा विरोध, केंद्रातल्या सत्तेचा राज्याचा विरोध, हिंदीचा विरोध, उत्तरेचा विरोध, याच्यावर त्यांचं इंटेलेक्च्युअल हे पोचलं गेलेले आहे। परंतु जसं तमिळनाडूमध्ये आता त्यांना कळून चुकलं, पश्चिम बंगालमध्ये त्यांना कळून चुकलं, त्याला थोडा वेळ जावा लागला की आता अशा प्रकारे केंद्रातल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, आपण त्यांच्याशी फटकारून वागल्यानंतर त्यांचे अनेक बेनिफिट्स आपल्यापर्यंत पोहोचले जात नाहीत, याची जाणीव झाली। आणि डेव्हलपमेंट हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला केरळमधल्या राज्यापेक्षा सुद्धा जे असं डाव्या आघाडीच्या राज्यापेक्षा सुद्धा असं राज्य की जे केंद्रातल्या योजना आपल्याकडे आणू शकेल, गुंतवणूक आपल्याकडे आणू शकेल। आज केरळमध्ये परिस्थिती रोजगाराची आणि स्वयंरोजगाराची अतिशय भीषण झालेली आहे। म्हणजे केरळमधल्या तरुणाचा आज एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे काय वाटेल करायचं आणि गल्फमध्ये मला जाता आलं पाहिजे। आणि मुलगी असेल तर तिला नर्स व्हायचं असतं का, तिला जगातली सर्वोत्तम डॉक्टर का व्हावंसं वाटत नाही,
मल्याळी माणसाला जगातला सर्वोत्तम इंजिनियर व्हावंसं का वाटत नाही? सर्वात चांगला बायोटेक्नॉलॉजिस्ट का व्हावासा वाटत नाही? सर्वात चांगला AI एक्सपर्ट त्याला का व्हावंसं वाटत नाही? तर याचं कारण आतापर्यंत तिकडे मोकळं आणि खुलं वातावरणच मिळालेलं नाही. त्यामुळे जो काही अभ्युदय साधायचा आहे तो अभ्युदय आपल्याला गल्फमध्ये जावं आणि गल्फमधूनच आपलं आयुष्य तिकडे क्रमिक करावं. त्याचा परिणाम असा झाला की बरं, गल्फमध्ये जाऊन काय फार मोठी संशोधनाची कामं करतायत, फार मोठे उद्योग उभारतायत, काही थोड्याफार लोकांनी उभारलेत, ते मी स्वतः पाहिलेले आहेत. परंतु त्यांचा उद्देश काय होता, तर तिकडे जाऊन जे मिळेल ते काम करायचं. मग तिकडे जाऊन तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर होता, तुम्ही लिफ्टमन होता, तुम्ही सर्व कामं करता. आणि मग अशा प्रकारची कामं करायला केरळमध्ये कोण येतं? तर केरळमध्ये उत्तर प्रदेश येतात, बिहारी येतात. त्यामुळे आज एर्नाकुलम असेल, त्रिवेंद्रम असेल, इथल्या दुकानांच्या पाट्या आम्हाला हिंदीमध्ये दिसायला लागल्यात. त्या हिंदीमध्ये का दिसायला लागल्यात? कारण ग्राहक खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा हा स्थलांतरित मजूर आलेला आहे. त्यामुळे हा एक बदलता शिफ्ट तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसे मल्याळी लोक बाहेर जाऊन उद्योगधंदा आणि व्यवसाय आणि रोजगार शोधतायत, तसे बाहेरची लोक तिकडे रोजगाराच्या संधी पाहून तिकडे रोजगार येत आहेत. या सगळ्या स्थलांतर आणि स्थित्यंतरामध्ये भारतीय जनता पक्ष जरी राजकीय यश आतापर्यंत मिळवू शकत नसला किंवा त्याला मिळालं नसलं, तरी त्यांची अवस्था तिथली नगण्य आहे असं कोणी म्हणणार नाही. याचं कारण LDF आणि UDF यांचा जर तुम्ही प्रचार पाहिलात तर त्या प्रचारात त्यांनी एकमेकांवर टीका केली, ती अत्यल्प होती. सर्वात जास्त टीका त्यांनी कोणावर केली असेल तर ती भारतीय जनता पक्षावर केलेली आहे. मग जर तो तुमचा प्रबळ दावेदार नसेल, प्रमुख तुमचा जर विरोधी पक्ष नसेल, तर मग त्याच्यावर तुम्ही टीका का केली? तीच गोष्ट तमिळनाडूची आहे. तमिळनाडूमध्ये DMKचा प्रचार जर पाहिलात तर त्यांनी खरा प्रचार AIDMK किंवा TVKच्या जोसेफ विजयच्या विरोधात करायला पाहिजे होता. त्यांच्या विरोधात प्रचार केला नाही असं नाही, परंतु त्यांचा सगळा रोग जो होता आतापर्यंतचा, सगळ्या राजकीय भूमिका ज्या होत्या, त्या सगळ्या राजकीय भूमिका या भाजपच्या, हिंदूंच्या विरोधातल्या होत्या. सनातन धर्म हा डेंग्यू सारखा आहे आणि त्याच्यावर कीटकनाशक फवारणी केली पाहिजे, अशा स्वरूपाची त्यांची सगळी विधानं होती. त्याच्यानंतर शबरीमलाईच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका असतात. हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष जरी राजकीय दृष्ट्या तिकडे यश मिळवू शकत नसला तरी देखील त्या पक्षाचा दबदबा मात्र खूप मोठा आहे आणि त्याची जाणीव आपल्याला वारंवार होत राहते. खरंय. आता केरळमध्ये भाजप पोचला नाही असं आपण म्हणत असताना सुद्धा आता मागच्या काही महिन्यात तिरुवनंतपुरम मध्ये महापालिका भाजपने जिंकली आहे. केरळ जर बघितलं तर कम्युनिस्टांचा किंवा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे संघकार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुद्धा दीर्घकाळापासून चालू आहे. पण तिथे आजपर्यंत अनेक संघ स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. तिथलं वातावरण पाहिलं तर संघ आणि कम्युनिस्ट अशी विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक धार्मिक सुद्धा आहे, म्हणजे तिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी लोकसंख्या आहे. पण असं असताना, म्हणजे संघाचं काम दीर्घकाळापासून चालू असताना सुद्धा भाजपला निवडणुकीत यश का नाही मिळत? एक लक्षात घ्या, संघाचं काम हे काही निवडणुका जिंकण्याकरता केलेलं नाही आहे, तर हिंदू समाजाचं संघटन आणि हिंदू समाजातल्या व्यक्तींचं एक प्रकारे आपण काय म्हणू, त्यांचं उत्थापन हा त्याचा उद्देश आहे. संघ ही काही राजकीय संघटना नाही, ही एक सामाजिक सांस्कृतिक संघटना आहे. त्यामुळे हिंदू सारा एक मंत्र हा या न्यायानंच त्यांचं काम सुरू असतं. त्यामुळे त्यांचे हजारो सेवा प्रकल्प असतील, इतर अनेक आयाम असतील, त्याच्यामधून त्यांची सेवा कार्य चालू असतात. राजकीय पक्षामध्ये संघाचे अनेक कार्यकर्ते आहेत, ते तिथे कार्यरत होताना आपल्याला दिसतात, परंतु राजकीय पक्षाच्या साठी म्हणून संघाची स्थापना झालेली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कम्युनिस्ट आणि संघ यांच्यामधला जो लढा आहे तो काही आजचा नाही आहे आणि तो केवळ केरळमध्ये असं नाही आहे, तर पश्चिम बंगालमध्ये यापेक्षा अधिक तीव्र लढा संघाच्या स्वयंसेवकांना करावा लागलेला होता आणि इतरत्र संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस बरोबरही त्यांना अत्यंत तीव्र लढा द्यायला लागलेला होता. हा विचारसरणींमधला लढा शेवटी रस्त्यावर आला आणि संघस्थानावर आणि संघ स्वयंसेवकांवर हल्ले असं त्याचं स्वरूप झालं. त्यात अनेकांचे मृत्यू पडलेले आहेत, खून झालेले आहेत. हे सगळं आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे. परंतु या सगळ्याचा उद्देश जर काही असेल तर तो राज्य स्थापना हा नव्हता. लक्षात ठेवा, हिंदू धर्माचं एकत्रीकरण हा राज्य स्थापनेचा विषय नाही. जसं आपल्याकडे मदर तेरेसा यांनी जी सेवा केली त्यातून धर्मांतरही घडली, परंतु संघामध्ये अशा स्वरूपाचा काही विषय झालेला नाही. हीच तर हिंदू धर्माची विशालता आहे की 65 कोटी भाविकांनी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान केलं, परंतु ते केल्यानंतर त्यात 65 लाख लोक हे परदेशातनं
विविध प्रकारच्या विचारधारांवर, धार्मिक श्रद्धांवर, किंवा हिंदू नसलेली लोक 65 लाख येऊन गेली अनेक देशांमधून. एक तरी तक्रार आपल्यापर्यंत आली का की आम्हाला हिंदू धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता म्हणून आमच्यावर दबाव टाकला गेला? विचार करा, असे जर काबा आणि काबा मशिदीला जर आपण सौदी अरेबियात गेलो तर आपल्याला सुखनेव जाता येईल का? तिकडून आपल्याला सुखनेव परत येता येईल का? आपल्यावर तसा दबाव येणार नाही. कशावरून? किंबहुना आपल्याला तिकडे प्रवेश सुद्धा मिळणार नाही. परंतु हिंदू धर्माची उदारता, विशालता आहे की आम्ही एका निवडणुकीचा आणि एका राज्याचा विषयच नाही आहोत. ही हजारो वर्षाची परंपरा आहे, हजारो वर्ष टिकणार आहे, आणि त्याचं परमवैभव या समाजाला परत मिळवून देणे हेच संघाचं कर्तव्य आहे, कार्य आहे, आणि ते कार्य अखंड चालू राहत असतं. राजकारण हा त्यातला फक्त एक निव्वळ आयाम आहे, आणि केरळातल्या निवडणुका या त्यातला एक इतकुल असा भाग आहे असं मला वाटतं. अगदी खरंय. एक प्रश्न या निमित्ताने विचारते, म्हणजे 140 सदस्य असलेल्या केरळ विधानसभेमध्ये आता भाजपचे 3 आमदार आहेत. ही संख्या तशी खूप कमी वाटते, पण आताच्या या सगळ्या परिस्थितीत मीडिया असेल किंवा स्वतः भाजप पक्षाला सुद्धा याचं महत्व वाटतंय. आता पश्चिम बंगालमध्ये जर बघितलं तर 2016 साली भाजपचे 3 आमदार होते, 2021 साली ती संख्या वाढून 77 झाली, आणि आता भाजपला बहुमत मिळालंय. त्यामुळे केरळमध्ये सुद्धा ही 3 आमदारांची विजयाची पायवाट आहे का? एक्झॅक्टली तसंच होईल अशी जरी सगळ्यांची इच्छा असली तरी त्या दृष्टिकोनातून काम होणे, तशा प्रकारचे नेते मिळणे, तशा प्रकारची भूमिका मिळणे हे अत्यंत महत्वाचं असतं. परंतु डाव्या विचारसरणीची संपूर्ण जगभर पिछेहाट झालेली आहे. तुम्ही मगाशी इंट्रोडक्टरी रिमार्क्स मध्ये एक विषय मांडलात, आणि तो म्हणजे संपूर्ण भारतातून केरळ सकट सर्वत्र डाव्यांची सत्ता गेली असा तुम्ही विषय मांडलात. ते एक प्रकारे अर्धसत्य आहे. अर्धसत्य अशा करता आहे, म्हणजे तुम्ही बोललात ते चूक नाहीये. अर्धसत्य अशा करता आहे की संपूर्ण साऊथ ईस्ट एशियातून आता कम्युनिझमचा विचार हद्दपार झालेला आहे. तो जर उरलाच असेल तर तो JNU मधल्या एका कोपऱ्यात कुठेतरी आहे, किंवा वृत्तपत्रांमध्ये जे काही त्यांचे पत्रकार थोडेफार उरलेले आहेत त्याच्यामध्ये आहेत. या देशातला कम्युनिस्टांच्या विचारसरणीचा एक भाग असलेल्या नक्षलवादाचाही बिमोड पूर्णपणे करण्यात आलेला आहे. अनेक नक्षलवादी दहशतवादी जे नेते होते त्यांनी सुद्धा सरेंडर केलेलं आहे. त्यांनी या देशातली संविधान हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे परदेशातल्या काय म्हणू विचारधारेवर चालणारा भारत नाही, हे आजवर सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे कम्युनिस्टांची लढाई ही कठीणही आहे आणि सोपीही आहे. कठीण अशा करता आहे की त्यांच्याकडे एक डेडिकेटेड केडर आहे, त्यांची एक विचारसरणी आहे. ती विचारसरणी या देशाला पूरक नाही, ती या देशाच्या मूळ विचाराला मारक आहे. परंतु त्याचा पगडा असणारा एक समाज तिकडे आहे. त्याचा वैचारिक पराभव ही काळाची गरज आहे. केरळ राज्याच्या निमित्ताने तामिळनाडूमध्ये नेमका काय गोंधळ सुरू आहे हे सुद्धा तुमच्याकडून जाणून घेता आलं, आणि केरळ राज्यातल्या तरुणांच्या अपेक्षा काय आहेत किंवा त्यांच्या काय समस्या आहेत हे सुद्धा तुमच्याकडून या निमित्ताने जाणून घेता आलंय. वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी अशी चर्चा करायची, पण आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झालीये. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा, आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण सातत्याने चर्चा करणार आहोत. पश्चिम बंगालकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा नाट्यमय घडामोडी घडतायत, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.